नमस्कार सर्वांना. आज आपण डिपार्टमेंट प्रोफाईलमध्ये आपले डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे हे पाहणार आहोत. डिपार्टमेंट उदाहरणार्थ एक डिपार्टमेंट आहे की तिथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे किंवा अपडेट करायचे असतील तर डिपार्टमेंट ह्या टॅबवरती जावा. आर्ट, सायन्स, कॉमर्स तुम्हाला जे डिपार्टमेंट आहे ते सिलेक्ट करा. उदाहरणार्थसाठी मी केमिस्ट्री डिपार्टमेंटला जातो. इथं मला जे काय अपडेट करायचं असेल तर हे मी पहिल्यांदा चेकआउट करून घेईल की मला कुठं कुठं अपडेट करायचं आहे. मला असं वाटलं की इथं काय ॲड करायचं आहे, टेक्स्ट ॲड कशा करायचे आहेत किंवा फोटो ॲड कसे झाले पाहिजे हे पण बघूया आपण. त्याच्यानंतर फॅकल्टी जी आहे, फॅकल्टी ॲड कशी करायची हेही बघूया आपण. त्यानंतर एखादा टेबल कसा घ्यायचा, एखादा PDF अपलोड कसं करायचं, इमेज कशी अपलोड करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला आपल्या कॉलेजने प्रत्येक डिपार्टमेंटला मेल ID दिलेला आहे, त्याचा वापर करावा. उदाहरणार्थसाठी मी जे केमिस्ट्री डिपार्टमेंटचं उदाहरण घेतले ते लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर असं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम करायचं काय की इथे एक डाव्या साईडला ऑप्शन दिसतात. हे डॅशबोर्ड आहे, सेटअप आहे, वेबसाईट आहे, वेबसाईट बिल्डर आहे. तर आपल्याला सर्वात जास्त उपयोग हा वेबसाईटचा ह्या ऑप्शनचा पडणार आहे. इथं क्लिक करा. इथं डिपार्टमेंट्स आणि फाईल मॅनेजर असे दोन ऑप्शन आहेत आणि हे दोन्ही आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर ह्या दोन्हीचं महत्त्व सांगतो. फाईल मॅनेजर हे जे ऑप्शन आहे हे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जेवढे PDF आहेत ते आपल्याला इथं अपलोड करायचे असतात आणि ते अपलोड करून मग त्यातून आपल्याला लिंक घ्यायची असते. ते मी उदाहरणार्थ सांगतो पुढे. त्यानंतर डिपार्टमेंट हा एक दुसरा ऑप्शन आहे. तर तो असा आहे की आपल्या डिपार्टमेंट लेवलला जे काय अपडेट करायचे तर तो ऑप्शनमध्ये आपल्याला करायचं. म्हणजे आपल्याला ह्या वेबसाईटच्या अंडर दोन ऑप्शन आहेत ना, इथंच आपल्याला सगळं काम करायचं आहे. सर्वात प्रथम आपण डिपार्टमेंट्स इथं याच्यावर क्लिक केलं, असं पेज ओपन होईल. ॲड कंटेंट आहे. ॲड कंटेंटला क्लिक केल्यानंतर हे सगळं असं तुम्हाला डिस्प्ले दिसेल. आता सर्वात प्रथम तुम्हाला मला सांगायला आवडेल की आपल्या डिपार्टमेंटला म्हणजे जी वेबसाईट आहे याच्यावरती क्लिक करा. जे इथं ऑप्शन दिसतात ना तुम्हाला, हे टॅब, हे सगळे टॅब तुम्हाला लॉग इन केल्यानंतर आणि इथं सिलेक्ट द सेक्शन आहे. इथे हे सगळे हे बास्केट दिलेले आहे तुम्हाला. अबाउट डिपार्टमेंट, अकॅडमिक कॅलेंडर, ओके, इव्हेंट्स, हे सगळं असं बास्केट दिलेलं आहे तुम्हाला. ओके. याच्यामध्ये बारकाव्याने जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये ग्रीन कलरची म्हणजे अशी एक टिक आहे करेक्ट साईनची आणि क्रॉस साईनची. जे ग्रीन कलर आणि अशी टिक आहे तर याचा अर्थ असा आहे की ते ऑप्शन आपण घेतलेले आहेत आणि जे क्रॉस क्रॉस साईन आहे ते ऑप्शन आपण घेतलेले नाहीत. उदाहरणार्थसाठी आपण बघूया की इव्हेंट हा ऑप्शनला क्लिक आहे, परंतु त्याच्या खाली जे एक्झामिनेशन अँड रिझल्ट आहे त्याचं क्रॉस आहे, तर ते ऑप्शन आपण घेतलेलं नाही. हे आहे का नाही पहिले चेक करूया. आपल्या वेबसाईट जी आहे तिथं क्लिक करा आणि वेबसाईटला गेल्यानंतर तिथं आपण काय म्हटलं होतं की जे ऑप्शन इव्हेंट किंवा जे हे केलेलं आहे आपण करेक्ट साईन तर ते आहेत का आणि क्रॉस केले नाही आहेत का एवढंच क्रॉस करायचं. अबाउट डिपार्टमेंट आहे का, जेव्हा तुमच्या डिपार्टमेंटला अबाउट डिपार्टमेंट आहे. ओके, कारण इथं ग्रीन साईन आहे त्याची. त्यानंतर ॲडमिशन पोर्टल आहे का, क्रॉस साईन आहे, हे नसायला पाहिजे. चेक करूया. ॲडमिशन पोर्टल नाही आहे. ओके. ओके, सो इथं आपल्याला ह्या बास्केटमध्ये जे पाहिजे ते तुम्ही चॉईस करू शकता आणि तुम्ही चॉईस केल्यानंतर ते तुम्हाला ग्रीन आणि करेक्ट साईनमध्ये येणार आहे. मी एक ॲड करून दाखवतो. कसं ॲड करायचं ते, तर इथून जस्ट सिलेक्ट करा, तुम्हाला ते तिथं डिस्प्ले मिळेल. फॉर एक्झाम्पल रिसर्च प्रोजेक्ट्स, इथं क्रॉस साईन आहे, हे पहिलं नाही आहे तिथं. याच्यावर क्लिक करा आणि इथं म्हटले सेक्शन शो ऑन वेबसाईट. नो म्हटलं तर दिसणार नाही, येस म्हटले तर दिसेल. येस म्हटलं आपण इथं आणि अप्रूव्हल म्हटलं आणि खाली सेव्ह द सेक्शन असं म्हटलं, क्लोज करा, सक्सेसफुली म्हटलंय. इथं गेल्यानंतर आपल्याला तो ऑप्शन दिसतोय का, रिफ्रेश करावं लागेल, तर तुम्हाला तो ऑप्शन दिसेल. तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट्स हा ऑप्शन दिसेल. म्हणजेच काय
की आपल्या लॉगिन मध्ये हे जे बास्केट दिलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर ऍड करा, नसेल तर तुम्ही ते रिमूव्ह करू शकता. आता ऍड करायचं बघितलं, आता रिमूव्ह कसं करायचं, सिलेक्ट करा त्याच ह्याला आणि इथं फक्त नो म्हणा आणि नो म्हणून इथं सेव्ह द सेक्शन म्हणा. तुमचं अपडेट सक्सेसफुली म्हटलेलं आहे. तुमच्या वेबसाईटवरती जावा, इथं तुम्हाला दिसेल रिसर्च प्रोजेक्ट्स, पण तुम्ही नो म्हटलेलं आहे, जस्ट रिफ्रेश करा, ते निघून जाईल बघा. ओके, जस्ट मिनिट. ओके, रिसर्च प्रोजेक्ट निघून गेले. तर हे एवढं सोपं आहे. त्याच्यानंतर आता ऍड कसं करायचं आणि डिलीट कसं करायचं हे बघितलं आपण. ते झाल्यानंतर आता दुसरा एक प्रश्न असा आहे की काही टेक्स्ट आपण ऍड करू शकतो. येस, आपण करू शकतो. उदाहरणार्थ मला आणखीन हे जे अबाउट डिपार्टमेंट आहे इथं मला काय करायचं आहे, 2-3 आणखीन मला ऍड करायचे आहे. उदाहरणासाठी जातो, लॉग इन केलेलं आहे आपण, तर तिथं गेल्यानंतर जे कुठं चेंज करायचं आपल्याला अबाउट डिपार्टमेंट, मग ते चॉईस करावं लागेल. तिथं गेल्यानंतर मला काही टेक्स्ट ऍड करायचे, जस्ट मला काही ऍड करायचे. उदाहरणार्थ डिजिटल असं हे ऑप्शन मला उदाहरणार्थसाठी आपण टाईप केला. आता हा टाईप केल्यानंतर तुम्हाला त्याला सिलेक्ट करा, तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्हाला देऊ शकता. ओके, तुम्हाला जो हवा तो कलर देऊ शकता, किंवा युनिव्हर्सल पाहिजे म्हणजे जर नाही पाहिजे असेल किंवा त्याच्या तुम्ही साईज वगैरे चेंज करू शकता. जे वर्ड फाईलमध्ये जेवढे ऑप्शन आहेत ते सगळे करू शकता. जे तुम्ही ऍड करताय सर्वात शेवटी सेव्ह सेक्शन म्हणायला विसरायचं नाही. ओके, तर सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप मेसेज येतो, ऑल कंटेंट आर अपडेटेड सक्सेसफुली. क्लोज करा, तुमच्या वेबसाईटला जाऊन बघा, तर इथं तो नवीन ऑप्शन नाही आला, तुम्हाला अपडेट करावं लागेल. म्हणजे रिफ्रेश करावं लागेल, सॉरी, रिफ्रेश केला तर का डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आलेला आहे ऑप्शन. ओके, म्हणजे टेक्स्ट तुम्ही कशा ऍड करायच्या, जस्ट वर्ड फाईलमध्ये आहे तसंच. त्याच्यानंतर काही टेक्स्ट डिलीट कशा करायच्या, उदाहरणार्थ हेच मला डिलीट करायचं आहे, जस्ट सिलेक्ट करा आणि सेव्ह म्हणा आणि क्लोज. त्याच्यानंतर हे माझं लॉग इन आहे म्हणून मी इथून करणार. तुमच्या वेबसाईटला जावा आणि मी इथंच अबाउट डिपार्टमेंटच्या अंडर मी डिलीट केलेलं आहे, पण इथंच का दिसतंय, कारण तुम्ही रिफ्रेश नाही केलं. जस्ट रिफ्रेश करा, तुम्हाला डिलीट झालेलं दिसेल. म्हणजे टेक्स्ट ऍड कशा करायच्या आणि डिलीट कशा करायचे हे आपल्याला कळालं. आता जर तुम्हाला काही फोटो अपलोड करायचे असतील तर ते कसे करायचे, उदाहरणार्थ मला इथं आणखीन एक फोटो अपलोड करायचा आहे, तर तो कसा करायचा, चला तेही पाहूया आपण. लॉग इन करा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जिथं फोटो पाहिजे तिथं कर्सर घेऊन जावा. ओके, इथं कर्सर तुम्ही आणलेलं आहे आणि तिथं पाहिजे असेल तर तुम्हाला जस्ट एक थोडंसं डिपार्टमेंटच्या अंडर खाली आहात तुम्ही, तर तुम्हाला तो फोटो तुमच्या कुठल्या फोल्डरमध्ये ते तुम्ही पहा. जस्ट फाईल मॅनेजरमध्ये जावा आणि इथं तुम्हाला ऍड न्यू, मग मी तुम्हाला म्हटलं होतं या फाईल मॅनेजरचा उपयोग कसा करायचा, ऍड न्यू याच्यावर क्लिक करा. अपलोड द डॉक्युमेंट्स, मग हे डॉक्युमेंट PDF असू शकतात, इमेज असू शकते किंवा व्हिडिओ असू शकतो. ओके, तर मला हे डॉक्युमेंट म्हणजे इमेज काहीतरी मला तिथं अपलोड करायचे, मग जी काय इमेज मला हवी आहे ती मी चॉईस करेल. उदाहरणार्थासाठी आपण बघतोय, उदाहरणार्थ हे मला इमेज पाहिजे, सिलेक्ट करा आणि इथेही अपलोड झालेले असेल, सेव्ह म्हणा, फ्रॅक्शन ऑफ सेकंद घेईल ते सेव्ह होण्यासाठी. डिपेंड्स अपॉन द साईज, साईज जेवढी जास्त तेवढा अपलोड करायला वेळ घेईल. सक्सेसफुली अपलोड फाईल म्हटले, गुड. आणि हे जे पेजचे साइन आहे तिथं क्लिक करा. तुम्हाला जे अपलोड झालेली जी इमेज आहे ना, ही सक्सेसफुली कॉपीड केलेली आहे, ती लिंक ही कॉपी केलेली आहे आपण. ओके, पुन्हा काय करायचं, हे आपण कॉपी केलेले तर या डिपार्टमेंटला जा, कुठं पाहिजे होतं आपल्याला ते अबाउट डिपार्टमेंट. ओके, कंटेंट, त्यानंतर अबाउट डिपार्टमेंट आहे का, आहे. त्यानंतर कुठं पाहिजे ते इमेज, ह्या इमेजच्या नंतर कर्सर घेऊन जावा आणि इथं मला ती इमेज पाहिजे, तर ती इमेज जस्ट तुम्ही काय करा, सॉरी, इथं साखळीसारखं एक चिन्ह आहे, ते म्हणजे
तुम्हाला हायपरलिंक करण्यासाठी, त्याच्यावरती आपण नंतर बोलू. आणि हे एक इमेजसाठी आहे. तर आता आपली इमेज अपलोड करायची म्हणून इथं क्लिक करा आणि तुम्ही जे कॉपी मागा केलेले आहे ते लिंक इथं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर जस्ट सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यानंतर ती इमेज ही तुम्हाला इथं दिसेल. आता ती इमेज जरी मोठी असेल तर तुम्हाला इथं जस्ट कमी करू शकता. इथं विड्थ आहे, हाईट आहे, कमी करा. ओके, थोडंसं एरर आलेलं दिसते. पुन्हा एकदा ऍड करू आपण. डिलीट केलं मी ते. ओके, येस. तर इथं तुम्हाला हाईट आणि विड्थ हे दोन्ही तुम्हाला चेंज करू शकता. कुठलंही एक केलं चेंज. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही 2 म्हटलं तरी ऑटोमॅटिक विड्थ चेंज होते. इथं 120 घेतो मी हाईट. सेव्ह म्हटलं तर ही तुम्हाला तेवढ्याची दिसेल. सेव्ह द सेक्शन म्हणा. सेव्ह सक्सेसफुली. क्लोज करा. तुमच्या वेबसाईटला जा. वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला इथं ते येईल. कधी येईल? तुम्हाला ऑलवेज रिप्लेस करावं लागेल, कारण तुम्ही जस्ट आता अपडेट केलेलं आहे. हे बघा, इथं तुम्हाला इमेज आलेली दिसेल. आता हे आपण शिकलो की इमेज कशी ऍड करायची. ओके, आता तेच उलट शिकूया आपण डिलीट कशी करायची. कुठली डिलीट करायची आहे? तर माझ्या जी वेबसाईट आहे त्यातली ही इमेज मला नको आहे इथं. ओके, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर डिपार्टमेंटला जा. डिपार्टमेंटला गेल्यानंतर ऍड कंटेंट आहे तिथं क्लिक करा. तर तिथं अबाउट डिपार्टमेंट मधली जी ही इमेज आहे ही नको आहे. जस्ट सिलेक्ट करा. डिलीट हे बटन दाबा तुमच्या कीबोर्डचं. सेव्ह द सेक्शन म्हणा. क्लोज म्हणा. पुन्हा तुमच्या वेबसाईटला जावा आणि इथं तुम्हाला इमेज दिसते. जस्ट रिफ्रेश करा. ती इमेज निघून गेलेली असेल. यस, ओके. सो आपण इमेज ऍड कशी करायची आणि डिलीट कशी करायची हे बघितले. आता आपल्याला दुसरे एक पाहायचं आहे की मला इथं टेबल हवा आहे. तो कशासाठी? की काही डॉक्युमेंट असतील, उदाहरणार्थ शॉर्ट टर्म कोर्स आहेत. ओके, आणि हा टेबल केलेला आहे शॉर्ट टर्म कोर्सचा. तर तो कसा केला आणि कसा करावा ह्याच्याबद्दल आपण बोलूया. ओके, तर हा टेबल आहे. हा टेबल कसा करायचा हे पहिलं बघू आपण. त्यात टेक्स्ट ऍड कसे करायचे आणि हे जे व्ह्यू म्हटलेलं आहे, ही व्ह्यू फाईल कशी करायची हे आपण बघूया. ओके, तर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर जे तुमचे डिपार्टमेंटल आहे, डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ज्या ऍड कंटेंट नंतर तुम्हाला कुठल्या टॅबच्या अंडर टेबल हवा आहे हे सिलेक्ट करा पहिलं. फॉर एक्झाम्पल शॉर्ट टर्म कोर्स. यस, शॉर्ट टर्म कोर्स इथं ओपन होईल. ओपन झाल्यानंतर हा टेबल आलेला आहे, पण हा कसा आलाय हे आपण पाहणार आहोत. किंवा आपण दुसरं उदाहरण घेऊया ज्या टॅबला टेबलच नाही ऑलरेडी, तो घेऊया. फॉर एक्झाम्पल प्लेसमेंट डाटा आहे. ओके ओके, नोटीस. नोटीसला आता इथं ही नोटीस आहे, इथं टेबल नाही. कसा घ्यायचा? जस्ट कर्सर घेऊन जावा कुठं पाहिजे तुम्हाला टेबल, आणि कर्सर घेऊन गेल्यानंतर इथं फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट चौथा ऑप्शन आहे बघा. क्लिक करा. वरून खाली 6वा ऑप्शन आहे टेबल. रो आणि कॉलम सिलेक्ट करा आणि तुम्हाला इथं टेबल सिलेक्ट केल्या गेल्या तुम्हाला टेबल येईल. 3 रो आणि 3 कॉलम मी सिलेक्ट केले. त्याच्यामध्ये ॲज युज्युअल सिरियल नंबर, त्यानंतर इव्हेंट नेम असेल. तुम्हाला जे काही टेबलला टेक्स्ट ऍड करायचं ते करू शकता. रिपोर्ट असेल. ओके, मग रिपोर्ट एक सिरियल नंबर. इव्हेंट नेम काय असेल? की इव्हेंट नेम असेल तुमचं की एखादा इव्हेंट तुम्ही केलेला असेल. ओके, प्लेसमेंटचा किंवा काय असेल, उदाहरणार्थ आपण घेऊया प्लेसमेंट. ओके ओके, आणि इथं व्ह्यू फाईल म्हटलेले आपण. ओके, व्ह्यू फाईल. ओके, व्ह्यू फाईल. जस्ट मिनिट. व्ह्यू फाईल. ओके, आता मला हा टेबल टाकला, त्यामध्ये टेक्स्ट पण इन्सर्ट केले. हे मला बोल्ड पाहिजे. जस्ट सिलेक्ट करा त्याला आणि इथं बी ऑप्शन आहे बघा, तर बोल्ड आहे. ओके, जस्ट मिनिट. ओके, तर